सैन्य पेपर लीक प्रकरणी नागपुरातून तिघांना ताब्यात घेतलं गेलंय। काल रात्री उशिरा ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकानं ही कारवाई केली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रजत, हे तिघजण कोण आहेत, त्यांचा काय सहभाग आहे? विलास, हे तिघेजण नागपूरमध्ये जो सैन्य दलाचा रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्या ठिकाणी काम करणारे लिपिक असल्याची माहिती मिळत आहे। आणि पहिल्या दिवशीपासून या संपूर्ण पेपर लीक प्रकरणी आरोपींच्या बयानावरून ज्या रवींद्र कुमारचं नाव येत होता तो रवींद्र कुमार या तिघांमध्ये सहभागी आहे। आणि सोबतच त्याला मदत करणारे धर्मवीर सिंग आणि आणखी एक नमन कुमार असे तिघांची नावं जी आहेत ते समोर येत आहेत। काल रात्री ठाणे क्राईम ब्रांचचं पथक नागपुरात आलं होतं आणि त्यांनी या तिघांना रात्री उशिराच ठाण्याकडे नेलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी ठाणे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे। या तिघांवर आरोप आहे की या तिघांनीच सैन्य दलाच्या आतून पेपर लीक करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे। आणि प्रमुख गोष्ट म्हणजे की आरोपी जे अटक करण्यात आलेले होते नागपुरातून त्यांनी या पैकी काहींची नावं घेतली होती आणि तोच धागा धरून ठाणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केलेली आहे। विलास, धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। देश हादरून गेला या सगळ्यामुळे आणि पुन्हा त्याचे जे कनेक्शन्स आहेत सैन्यातले ते कनेक्शन आता उघड होत आहेत। तिघांना अटक केली गेली आहे।